परतीच्या पावसामुळे ब्रिटिशकालीन भाटघर धरण रात्री पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले। विद्युत निर्मिती केंद्राद्वारे नदीपात्रामध्ये तब्बल 1236 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरण परिसरातील पाणी पातळी झपाट्याने वाढल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलंय। पुण्यामधील वाघोलीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे काही परिसरांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं। यावेळी वाहन चालकांची तारांबळ उडाली। अनेक ठिकाणी वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती। प्रशासनाने नाले सफाई आणि पाणी निचरा करण्यासाठी तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिक करतायत। पुरंदर तालुक्यातील 104 पैकी 65 गावांचा PMRDA मध्ये समावेश केला जाणार आहे। पुरंदर विमानतळाबरोबरच तालुक्याचा सर्वांगीण विकास करता यावा यासाठी शासनाने हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। आंबळे, आंबोडी, बादलवाडी, बेलसर, भोसलेवाडी, धावणेवाडी, देवमाळा या गावांचा यामध्ये समावेश आहे। कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता दस्त नोंदणीपूर्वी जमिनीची मोजणी करावी लागणार आहे। जमीन मोजणीशिवाय दस्त नोंदणी तसंच फेरफार प्रक्रिया होणार नाही अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये नोंद न झालेल्या मिळकतींवर कर आकारणीचा धडाका लावलेला आहे। मिळकत कर विभागाने अवघ्या 5 महिन्यांमध्ये 30,536 मिळकतींचा शोध घेतलाय। मिळकतीमधून जवळपास 198 कोटी 31 लाख रुपयांचा महसूल निश्चित झालेला आहे। त्यापैकी 61 कोटी 83 लाख रुपये तिजोरीत जमा झाले। पुणे शहराच्या वाघोली परिसरामध्ये बकोरी रोडवरील नागरिकांच्या गंभीर प्रश्नांसाठी आमरण उपोषण सुरू होतं। अखेर या आंदोलनाला यश मिळाले। पुणे महानगरपालिकेने आणि PMRDA प्रशासनाने नागरिकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत। पुण्यामधील पर्वती टेकडी परिसरातील इमारतींच्या उंचीवरील बंधन शिथिल करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। ऐतिहासिक पर्वती टेकडी परिसरातील इमारतींना लागू असलेले 21 मीटर उंचीचं बंधन उठवण्याची हालचाल आता सुरू झाली आहे। गृहनिर्माण विभागाने या संदर्भात SRA कडून अहवाल मागवलाय। पुण्यामधील घायवळ टोळीला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। गाडीला पुढे जाण्यासाठी साईड न दिल्यामुळे क्षुल्लक कारणामुळे वाद झालेला होता आणि त्यामुळे एका व्यक्तीवर गोळीबार सुद्धा झालेला होता। कोथरूड भागामध्ये झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे पुणे शहर हादरून गेलं होतं। नाशिक जिल्ह्यातील 33,958 लाभार्थ्यांचं धान्य बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। या 33,000 लाभार्थ्यांनी 6 महिन्यांपासून धान्याची उचल केली नाही। यामुळे अशा लाभार्थ्यांचं धान्य बंद करण्यासाठी पुरवठा विभागाने पडताळणी सुरू केली आहे। नाशिकमध्ये 24 तास OPD आणि IPD बंद ठेवल्या आहेत। यामुळे जवळपास 8,000 रुग्णांना उपचार मिळू शकलेले नाहीयेत। मिश्रोपचार संकल्पनेविरोधात 2,600 होमिओपॅथी डॉक्टर्सनी डॉक्टर HS जोशी सभागृहात एकत्र येत निषेध नोंदवला। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जिल्ह्यातील तब्बल 1 लाख हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। त्यामुळे 1.5 लाख शेतकरी बाधित झालेले आहेत, तर पैठण तालुक्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलाय। छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये आजपासून CT स्कॅन, MRI त्याचबरोबर अर्ध्या शुल्कामध्ये ते मिळणार आहे। रुग्णाकडून जे शुल्क आकारलं जातं त्यातील 50% शुल्क हे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील कोलठाण शिवारामध्ये गांजाची लागवड केल्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये गांजाची तब्बल 454 किलो वजनाची 366 झाडं जप्त करण्यात आली आहेत।